संभाजीनगरमध्ये घडलेल्या ऑनर किलिंगच्या धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरलं। वडील आणि भावाने विद्याचं कुंकू पुसलं। आंतरजातीय विवाहाची याला किनार आहे। अगदी असंच एक प्रकरण 2 वर्षांपूर्वी संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये घडलं होतं। आईच्या मदतीने भावाने किशोरी थोरे हिची हत्या केली होती। गोयगाव येथील किशोरी उर्फ कीर्ती हिने अविनाश थोरे यांच्याशी जून 2021 मध्ये प्रेमविवाह केला। हा आंतरजातीय विवाह असल्याने घरातून विरोध होता। आई आणि भावाने मिळून किचनमध्ये कोयत्याने बहिणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती। इतकंच नाही तर भावाने शिरधाडा वेगळं करून त्यासोबत सेल्फी देखील काढला होता। ही घटना 5 डिसेंबर 2021 रोजी घडली होती। या प्रकरणात मे महिन्यात आरोपी आई आणि भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। अविनाश थोरे सोबत किशोरी मोठेने आंतरजातीय विवाह केला होता। याला तिचा भाऊ आणि आईचा विरोध होता। पुढे याच रागातून त्यांना खुनाचा कट रचला। आईने कीर्तीचे पाय धरले तर भावाने कोयत्याने तिच्या मानेवर सपासप वार केले। जिथपर्यंत शिरधाडापासून वेगळं होत नाही तिथपर्यंत भाऊ बहिणीच्या मानेवर वार करतच राहिला आणि शिरधाडापासून वेगळं केल्यानंतर त्याने ते शिर हातात घेऊन त्यासोबत सेल्फी देखील काढला होता। या प्रकरणात अमित थोरे यांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपींना मे 2023 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती।